पप्पा आपल्याला सोडून गेले. त्या दिवसाची डेट 26 ऑगस्ट 2020 होती. तर आणि आमची बर्थ डेट 26 एप्रिल 2001. 2020 या गोष्ट 26 ची तारीख. थँक्यू हे दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि जरा सॉरी बोलते मी सिद्धिविनायकला नव्हतो. खूप खूप धन्यवाद सिद्धिविनायक ट्रस्टला. आपल्याकडून सरांकडून आपली बर्थ डेट खास आपलं बोर्डवर लायटिंग बोर्डवर लिहिलं आहे. थँक्यू सो मच. गोष्ट घडलेली आमच्या पप्पांसोबत काही अशा गोष्टी घडल्या आहेत त्या अनबिलिव्हेबल. म्हणजे तुम्ही ऐकाल तर तुम्ही पण बोला बाबा अशा. सुस्वागतम फॅमिली. कशात सर्व? आय होप सर्व ठीक असणार. तर आज आमचा बड्डे आहे दोघांचा, सुयोग आणि माझा. तर त्यानिमित्त आम्ही सिद्धिविनायकला आपल्या गणपती बाप्पांचे दर्शन करायला आलो. आपल्यासोबत सुयश आहे, सुयशच्या आत्याचा मुलगा, म्हणजे अमय नाव आहे त्याचा. तर आपण दर्शन करूया. तुम्हाला तर माहीतच असेल आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, पण तुम्हाला मी प्रयत्न करतो दाखवण्याचा. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि वाटतोय जरा चांगला काही गोष्टी आहेत ते तुम्हाला मी नंतर शेअर करेन. तर बोललो आजच्या दिवशी थोडा हे आहे म्हणून आपण बाप्पाचे दर्शन करून घेऊ. चला आम्ही घेतलेले आहेत हे हार फुलं, त्याचा आतमध्ये जाऊ. चल. आता आम्ही लाईनीत उभे आहोत. मेन गेटलाच आहोत आता आणि थोडीशी मोठी लाईन आहे. आज बुधवार आहे वार, तरी पण लाईन आहे. तर जाऊया आता दर्शन करूया आणि तुम्हाला मग भेटतोच. प्रयत्न करतो आतमधला काढायचा. दिसला आमचा मित्र पण आलाय, शुभम त्या साईडला आहे. तर आता जाऊया भेटूया आपण. अरे इथपर्यंत काय नाही. 20 मिनटं लागली आम्हाला. आता पोचतोय. आता आरती चालू आहे. तर बघूया. खूप मस्त वाटतं येऊन. तर अशा प्रकारे आपल्याला श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पांचे दर्शन झाले. यांची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 मध्ये झाली होती. तर इथे प्रत्येकाला माहिती आहे की इथे आल्यावरती प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते. खूप भारी वाटलं येऊन. म्हणजे साक्षात गणपती बाप्पांचे दर्शन झाले असं वाटलं. कुठेतरी ती फिलिंग आली. तुम्ही पण एकदा नक्की या. दर मंगळवारी तर भक्तांची खूप गर्दी असते. आम्ही बुधवारच्या वार गेलो तरीही गर्दी कमी नव्हती. दर्शन सर्व मस्त व्यवस्थित झाले आणि खूप खूप भारी वाटलं. म्हणजे ते काय बोलू, शब्दात मी हेच नाही करू शकत. इथे तुम्ही जी गोष्ट ऐकली सिद्धिविनायकबद्दल ती गोष्ट आहेच. येऊन आतमध्ये खूप मनाला शांतता वाटली. आणि व्हिडिओ माझ्या म्हणजे प्रयत्नाने थोडे व्हिडिओ काढलेत क्लिप्स, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये बघितलातच तुम्ही. तर बघत राहा. आणि आता एक दुसरा प्लॅन पण होणार आहे. तो आता ह्याच्यात ॲड ऑन होईल किंवा पुढे जायला का माहीत नाही, पण बघू, प्रयत्न करू तो दुसरा पण ह्याच्यातच ॲड करतो. तर कसं वाटलं सिद्धिविनायकला? मन प्रसन्न झालं. आणि तो आजचा दिवस आजचा
खास पण बोलू शकतो आणि न पण खास, त्याचा एक रिझन आहे तो मी तुम्हाला सांगेलच. तर त्या निमित्तानं आज आलो सिद्धिविनायकला, यायचंच होतं आपल्याला, तर मस्त वाटलं. तर आता निघतोय आम्ही स्टेशनला आता घरी जाण्यासाठी. तर नमस्कार, आता वाजले संध्याकाळचे 7. आम्ही आलो होतो. आता आमच्यासोबत अतू आहे. सिद्धिविनायकच्या प्लॅनमध्ये आमचा अतू पण होता. काल आमचा सर्व डिसाईड झालेला, पण आम्हाला अतूने धोका दिला सिद्धिविनायकला. आता तो काय रिझन, तो आम्हाला रिझन देतो आम्हाला, पण ठीक आहे, हरकत नाही. तर आता आम्ही बोललो की सिद्धिविनायकला नाही नेलं तर कुठेतरी फिरायला देतो. मग आता आम्ही आलो आहे केक शॉपमध्ये, आपल्या मलाडच्याच साईबाबा मंदिरचा जो व्हिडिओ बनवला त्याच्यात जस्ट बाजूला आहे. तर आपण तिथं अतूला आपल्यासोबत केक खाऊया. घरी काही गोष्टी होतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच. त्या सिद्धिविनायकच्या नंतर हा संध्याकाळचे 6:30 झाले, तर त्याच्यामध्ये हा ॲडॉन आहे. तर तो हाय कर आणि जरा सॉरी बोल की मी सिद्धिविनायकला नव्हतो. सिद्धिविनायकला नव्हता. आमचा फुल प्लॅन झालेला, कपडे फुल रेडी, पण मम्मी पप्पांनी नाही बोललं त्याला. रिझन आलेलं, ऊन बिन पण आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण बनवूया पुढे व्हिडिओ. तर आता आम्ही केक खाऊन थोडासा छोटासा सेलिब्रेशन करतो. तर तू खा. मी रबडी फ्लेवर खातोय. छोटीशी पेस्ट्री घेतली आहे, त्यांनी सजेस्ट केलं आहे. आणि गेल्या टायमाला आपण सुयशचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला शॉर्टमध्ये, तो हीच होती रबडी. तर त्याला बोलून त्याला तुला टेस्ट करतो, खूप मस्त आहे. चम्मच चेंज होतो काय एकच चाललंय. बाय का बोल, नंतर भेटूया आपण. चल रात्री भेट, मग तुम्हाला रात्री भेटतो. तर आता आपण घरी आहोत. सर्व आलेत आपल्या इथे मंडळी. आता सर्व अलग अलग मंडळी ते आपले बाजूचे आहेत, आपल्या शाळेतले आहेत. येत मी म्हणजे आपला सुयश आहे, रोशनी आहे, आपला बाबू आहे, मगाशी तुम्ही बघितला तर सिद्धिविनायकचा, विराज आहे, सूरज आहे, आपला कृणाल आहे, सुयोग, आणि आपले सर्व आजूबाजूची चिल्लर पार्टी. म्हणजे याच्यामधले तुम्ही अर्ध्यांना ओळखत असणार, तुम्ही आपला बलूनचा व्हिडिओ बघितला असणार. तर आता आपल्या इथे त्यांनी सुयश आहे, पूर्ण सर्वांनी केक आणलाय, तर थोडा आपण केक कटिंग करूया. पूर्ण केक कापाय, पूर्ण केक कटिंग करूया. आणि आशीर्वाद जायचं की देऊया पण. आता हे थोडेसे आशीर्वाद देणं येण्यामध्ये कन्फ्यूज आहेत. तर आपण आता केक कापून घेऊया आणि थोडं तुम्हाला बघा, एन्जॉय करा. तर आपल्याची फॅमिली आले सर्व, तर केक कापून घेऊया. चला मग. Happy birthday to you. Happy birthday dear Jambu. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you, brothers. Happy birthday to you. Happy birthday to you. तुम्हाला केक नाही भेटणार. काय बोललं नाही. चला परत एकदा फोटो मार. ह्याचा डिस्प्ले केला तो दाखव. फोटो मार, फोटो. अरे कट काय करतो फ्रेम? सूरज काय कट करू? फ्रेम कट करते. गप. लायटर पाहिजे याला. हे आता सगळ्यांनी एकेकानी फोटो काढतो. हे तू काढणार ना फोटो तुझ्या याच्यावर. मग हा असू दे. दोघांच्या कपालाला लावतोय. हा काढतोय ना. अरे हा बाबा मोठा कॅमेराने शूटिंग नाही करत आहे. फ्रेम कट नको करूस. पुढे चालला. अरे खालची उभा राहा ना, राशील बरोबर. अरे खालची राहा ना. हे बरोबर, आता बरोबर. हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे.
पुढे जा ना तू जरा हल ना कट करते रे फ्रेम कट होते परफेक्ट पाहिजे परफेक्ट तिथं तिकडनं असा फिर पुरा कसा एकदम तसा पाहिजे ते कॅमेरा स्माइल चला बरोबर आपल्या बोलण्याचा आवाज जास्त येणार चला पोरानो बसा खालती थोडं थोडं हे करा काढूया पटापट बाकी जास्त नको आता कट करूया आपलं सर्व आहे पनीर ये पनीर अरे असं नको बोलते मान दाबतोय इकडे बघ रे विराज असा बरं फोटो अरे उभा काढला की आडवा काढला उभा काढ उभा येतोय अनिल बाजूला फोटो काढ गेला काय डिस्प्ले काय भारी आहे आता येत आहे इम्पॉर्टंट आहे कोणत्या देशाचा झेंडा सर्व पक्षाचा पक्षीचा वाटतोय तो पक्षाचा एक एक ना व्हिडिओ काढतोय तर डिस्प्ले येतोय मध्ये आता काय करणार बोल तरी व्हायरल होईल मोबाईल एरिया लावून दे ना इम्पॉर्टंट मोबाईल कोणाला करायचं असेल तर सांगा मला 10,000 चला आमचे आमदार चाललेले आहेत मी आता शूटिंग करत हाईट नव्हती आता एकदम साईड झाली इकडे बघ अरे चकण्या इकडे बघ अरे व्हिडिओ ही व्हिडिओ आहे इकडे बघ रे चांगलं आहे. हे सूरज दोघांच्या पाया पड सुरक्षा दोघांच्या पाया पडा लास्ट नाही सेकंडला ओके त्याला घे नाही तर तो त्याला घेत नाही तर तो जीव घेईल त्याला नाही तुला इकडेच उभा राहा फक्त हाताला वा अरे बापरे. हा तर बघ माझी मेहनत दिसते त्याच्यात म्हणून तिकडनं side झालं. बाबू तू बर्थडे बद्दल 2 शब्द बोल दादांचा बर्थडे आता म्हणजे काय वाटतंय त्यांना आशीर्वाद वगैरे आशीर्वाद मध्ये दोन शब्द सांग दादाचा व्हिडिओ असा चांगला जाऊ दे वगैरे बोल रे बोल बोल कसे आहेत कसे नाही असं बोल बोल रे अरे खुसके आहेत तर खुसके बोल फोटो काढ फोटो काढ ब्लॉग मध्ये 1000 सबस्क्रायबर झाले त्याबद्दल बोल इकडे म्हणजे इकडे बघ तुझा हात काढ सुरक्षित तुझा हात काढ मला सेलिब्रेशन करून सेल्फी नाही मारली सर्व होते मजा आली म्हणजे मस्त वाटलं आणि बस सुयश कृणाल रोशनी विराज हा गिफ्ट घेऊन आला थँक्यू नको हे तांदूळ हे दिल्याबद्दल धन्यवाद मला डिस्टर्ब केला तर सुरज सर्वांना थँक्यू बाबूला पण थँक्यू सर्वांना थँक्यू तुम्ही इथे आलात आणि आमचा दिवस आजच्या दिवसामध्ये तुम्ही आजचा दिवस आमचा खास बनवला त्यासाठी खूप खूप थँक्यू 40 तोला नजर लागते तो दाखवतो आणि बोलतो ठीक आहे तर आता आम्ही बसलोय आता गप्पा गोष्टी करू आणि नंतर आम्ही पुढची काही गोष्टी झाल्यास तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करेन नंतर मग थँक्यू
जर इथपर्यंत आला तर नक्की ऐकून जा. मी मध्ये दिव्यनायकच्या ह्याच्यामध्ये आणि परत आपल्या घरी सेलिब्रेशन झालं या गोष्टीमध्ये मी मध्ये बघा बोललो आहे की आजचा दिवस खास आहे, पण काहीतरी मी तुम्हाला सांगेलच. तर मी ही गोष्ट आता सांगतो आहे. तर जी स्माईल दिसत होती ती आपल्या मित्रांमुळे, परिवार, फॅमिलीमुळे. पण त्या स्माईलच्या पाठी पण काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या. मी विचार करतो करू पण ते बोलतात ना की प्रत्येक गोष्ट सांगणं हे अलग हे असतं, प्रत्येकाला जमत नाही. तशीच गोष्ट आहे, थोडक्यातच सांगतोय. ऑलमोस्ट जे जुने असतील त्यांना माहिती असेल, जे जवळचे आहेत त्यांना माहिती आहे की आमचे पप्पा नाही आहेत. आमच्या पप्पाची डेथ झाली या लॉकडाऊनमध्ये. तर त्या काही गोष्टी मी हे नाही करत आहे, नाही तर इमोशनल होईल. पप्पांची डेट म्हणजे जेव्हा पप्पा आपल्याला सोडून गेले त्या दिवसाची डेट 26 ऑगस्ट 2020 होती. तर आणि आमची बर्थ डेट 26 एप्रिल 2001. 2020 या गोष्ट 26 ची तारीख असते, मीन्स आपली बर्थ डेट एक युनिक असते, नंबर असतो तो. त्या डेट आणि पप्पांची डेट एक सेम हे आहे. आणि ती डेट पण सोडा, पप्पा सोबत नाहीत म्हणजेच माझ्या ह्याच्याने तरी सेलिब्रेशन नाहीच नाही. म्हणजे कुठे नाही मला वाटत की बाबा पप्पाच नाही सोबत तर काय सेलिब्रेशन. तर ह्याच गोष्टीमुळे मी मध्ये बोलत होतो की मी काहीतरी सांगेल तुम्हाला. आजचा दिवस खास पण आहे आणि नाही पण, तीच गोष्ट आहे. 26 डेट एक रिलेट होते म्हणून आजचा दिवस म्हणजे आमचा बड्डेचा दिवस खास नाही वाटत पप्पा गेल्यापासून. आम्ही जास्त सेलिब्रेशन नाहीच केलं आहे पप्पा असताना पण पप्पा असणं हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पप्पा मम्मी हे सोबत असणं हे लास्टपर्यंत हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर कुठेतरी ते नेहमी वाटतं, प्रत्येक बड्डेला वाटणार आम्हाला पुढेही जाऊन. प्रत्येकजण बोलतो की ही गोष्ट धरून नका चालू, तुमचा फ्युचर आहे, तुमचं एक अलग लाईफ आहे. तर तुम्ही हीच गोष्ट धरून चालला तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. पण कोण धरून नाही चालत, ज्यांच्यासोबत ती गोष्ट घडलेली आहे. आमच्या पप्पांसोबत काही अशा गोष्टी घडल्या आहेत त्या अनबिलिव्हेबल, म्हणजे तुम्ही ऐकाल तर तुम्ही पण बोला बाप्पा अशा पण गोष्टी घडल्या आहेत. ते कधी ना कधी ती गोष्ट तुमच्यासोबत शेअर करेलच मी. म्हणजे थोडक्यातच हे सांगायचं होतं. तुम्ही बोलाल की मी मध्ये बोललो आहे असं की आजचा दिवस खास आहे, पण काय नाही मी तुम्हाला सांगेल. आणि मी बोललो नाही, मला बोलायला भेटलं नाही. सर्व सोबत होते, मला सर्वांसोबत समोर बोलायला जरा ती गोष्ट प्रत्येकाला मी बोलतो, प्रत्येकजण समजतो पण ही गोष्ट. पण ही गोष्ट मी बोललो आता ह्याच्यासाठी मी एकटा बसून तुम्हाला बोलतो. ही अशी गोष्ट आहे. पप्पा असते तर तो दिवस आमच्यासाठी खूप खास असतात. पण मरणाला कोणच थांबवू नाही शकत. आज मी बोलतोय तुमच्यासमोर, त्याचा बोलू नाही शकत, अशी गोष्ट आहे. पण नॉर्मल डेथ आणि काय प्रकार अलग गोष्टीची डेथ एक अलग हे असतो, ती स्टोरी असते. ठीक आहे, काय हरकत नाही. पण तुमच्यासोबत शेअर करून थोडं बोललो की करूया. आणि खास कर थँक्यू त्यांना ज्यांनी आपल्याला व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि अजून प्रत्येक सोशल मीडिया ॲपवर विश केलं. प्रत्येकाला मेन्शन थँक्यू म्हणजे रिप्लाय द्यायला मला भेटला नाही. खूप भरपूर मेसेज होते, पण मी देतो आहे प्रत्येकाला रिप्लाय देतो आहे. थँक्यू सो मच. तुम्ही इतका प्रेम दाखवता आणि असंच तुमचा प्रेम वाढत राहू दे. आपली फॅमिली, यूट्यूब फॅमिली अजून वाढू दे एवढीच प्रार्थना करतो. सिद्धिविनायक पप्पांना पण बोललो की जे पण आपण काम करतो आहे त्याच्यात लोकांना, प्रत्येकाला आवडो एवढंच आमच्याकडून कर्म करून घे. आणि थँक्यू सो मच. ती अशी काही गोष्टी होती तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्ही फॅमिली मेंबर आहात तर तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केलीच पाहिजे. तर चला मग, थँक्यू सो मच. बाय.